नांदेडच्या राजकारणात एक काळ असा होता की विरोधक कोण आहे यापेक्षा अशोक चव्हाण कोणाच्या बाजून आहेत हे महत्त्वाचं मानलं जायचं. कारण नांदेडमध्ये सत्ता बदलली, पक्ष बदलले, चिन्ह बदलली, पण एक गोष्ट कायम राहिली, अशोक चव्हाणांचं वर्चस्व. पण आता पहिल्यांदाच नांदेडमध्ये एक अशी राजकीय लढाई सुरू झाली आहे जिथं विरोधकांपेक्षा मित्रपक्ष जास्त धोकादायक ठरत आहेत. आणि या संपूर्ण घडामोडीची सुरुवात झाली एका मध्यरात्री झालेल्या गुप्त बैठकीपासून. श्रीकांत शिंदे आले, चिखलीकरांना भेटले आणि नांदेडच्या राजकारणात सुरू झाली वर्चस्वाची चर्चा. श्रीकांत शिंदे आणि चिखलीकरांच्या त्या भेटीत नेमकं काय घडलं? चिखलीकर आणि श्रीकांत शिंदेंच्या मदतीनं अशोक चव्हाणांसाठी फिल्डिंग लावली जाते का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात. खासदार श्रीकांत शिंदे हे नांदेडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिंदेंची भेट होते. 2 तास चर्चा होते. विशेष एका गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, फक्त चर्चा नाही, राजकीय चर्चा होते. आणि दुसऱ्याच दिवशी नांदेडच्या राजकारणात एकच वादळ पेटतं. महायुतीत सगळं काही ठीक आहे का? कारण ही काही साधीसुधी भेट नव्हती, तर नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला आणि पर्यायानं अशोक चव्हाणांना रोखण्यासाठी महायुतीतील मित्रपक्षांनीच नवी रणनीती आखल्याची चर्चा झाली. विशेष म्हणजे यात अजून एक भर म्हणून प्रताप पाटील चिखलीकर यांनीही या भेटीचं महत्त्व नाकारलं नाही. ते म्हणाले, श्रीकांत शिंदे हे महायुतीतील नेते आहेत, आम्ही लोकसभेत एकत्र होतो, 2 नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच. राजकारणात काही वाक्य वरवर साधी वाटतात, पण त्यामागे खूप मोठे संकेत लपलेले असतात. आणि इथेही तसंच झालं. कारण या भेटीनंतर लगेचच आणखी एक मोठी घडामोड समोर आली. प्रताप पाटील चिखलीकर यांचा मुलगा प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज घेतला. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही, हे जवळजवळ स्पष्ट झालं. प्रवीण चिखलीकर हे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात युवा स्तरावरच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत. स्थानिक कार्यक्रम, संघटनात्मक बैठका आणि युवकांमध्ये नेटवर्क तयार करण्यावर त्यांचा भर असल्याचं बोललं जाते. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून नांदेडच्या भविष्यातील राजकारणात चिखलीकर कुटुंबाची पुढची पिढी सक्रियपणे उतरल्याचा संकेत मानली जाते. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यातील राजकीय संघर्ष हा नांदेड जिल्ह्यासाठी नवीन विषय नाही. दोघेही वेगवेगळ्या राजकीय विचारधारांमधून आले असले तरी जिल्ह्यातील वर्चस्वासाठी त्यांच्यात नेहमीच अप्रत्यक्ष स्पर्धा राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभा पातळीवर दोघांचे गट अनेकदा समोरासमोर आले आहेत. चिखलीकर यांना नेहमीच अशोक चव्हाण यांच्या मजबूत राजकीय प्रभावाला आव्हान देणारा नेता म्हणून पाहिलं गेलं. त्यामुळेच आताची निवडणूक ही फक्त जागेची लढाई नसून नांदेडमध्ये अंतिम राजकीय वर्चस्व कोणाचं राहणार याची आणि प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. आता इथं हा विषय समजून घेण्यासाठी नांदेडचं जुनं राजकारण थोडं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. एक काळ असा होता की काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांची जिल्ह्यावर जवळजवळ एक हाती पकड होती. नांदेडमध्ये कोण मोठा नेता होणार, कोणाला संधी मिळणार, कोणाची राजकीय ताकद वाढणार, अशा अनेक गोष्टी अप्रत्यक्षपणे त्यांच्या राजकीय प्रभावाभोवती फिरत होत्या. पण मग काळ बदलला आणि अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले. अनेकांना वाटलं होतं की भाजपत गेल्यावर त्यांचं वर्चस्व कमी होईल, पण झालं उलटंच. भाजपनं नांदेडमध्ये आक्रमक विस्तार करायला सुरुवात केली. महापालिकेत मित्रपक्षांना जवळजवळ बाजूला ठेवत स्वबळावर निवडणूक लढवली आणि बहुमतासह सत्ता ताब्यात घेतली. आणि इथूनच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता वाढायला सुरुवात झाली. दोन्ही पक्षांना वाटू लागलं की भाजपचा विस्तार म्हणजे त्यांच्या राजकीय जागेवरच अतिक्रमण होत आहे. शिवसेनेत तर ही नाराजी उघडपणे दिसली. आमदार बालाजी कल्याणकर यांनी अशोक चव्हाणांना मदत होईल अशी भूमिका घेतल्याचं बोललं गेलं आणि त्यानंतर शिवसेनेत अंतर्गत नाराजी वाढली. हेमंत पाटील, आनंद बोंढारकर आणि बाबूराव कदम यांसारख्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही परिस्थिती वेगळी नव्हती. प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात असलेला राजकीय संघर्ष आणि दोघेही अनेक वर्ष वेगवेगळ्या राजकीय मैदानांवर एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. आणि म्हणूनच आता स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जवळ येत असताना चिखलीकरांना ही एक मोठी राजकीय संधी वाटत असल्याचं बोललं जाते. विशेषतः भाजपमधील नाराजी पाहता अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जातात. नांदेड जिल्ह्यात संघटनात्मक आणि स्थानिक राजकारणात त्यांचा शांत पण प्रभावी संपर्क असल्याचं बोललं जातं. विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू होताच भाजपतील काही जुन्या निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. कारण पक्षासाठी अनेक वर्ष काम केलेल्या स्थानिक इच्छुकांना डावलून राजूरकर यांच्या नावाला प्राधान्य दिलं जात असल्याची भावना काही नेत्यांमध्ये आहे. आणि हाच मुद्दा आता महायुतीतील अंतर्गत नाराजी वाढवणारा ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते. आणि याच नाराजीवर आता मित्रपक्ष राजकारण करत असल्याचं देखील बोललं जाते. आता जरा आकड्यांचा खेळ पाहूया. या मतदारसंघात एकूण 446 मतदार आहेत. जिंकण्यासाठी लागतात 224 मतं. महायुतीकडे एकूण 243 मतांचं संख्याबळ आहे. म्हणजे साधारण आकडेवारीनुसार त्यांचा उमेदवार सहज निवडून यायला हवा. पण खरी अडचण इथंच आहे. या 243 मतांमध्ये भाजपकडे 138 मतं आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 82
आणि शिवसेनेकडे 23 म्हणजे भाजपकडे सर्वाधिक ताकद असली तरी मित्रपक्षांशिवाय विजय पूर्णपणे त्यांच्या हातात नाही. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे 124 मतं आहेत. त्यांचे आकडे पाहिले तर काँग्रेसकडे 92, उद्धव ठाकरे गटाकडे 19 तर शरद पवार गटाकडे 13 मतं आहेत. पण महाराष्ट्राचं राजकारण फक्त आकड्यांवर चालत नाही. इथं अनेकदा निवडणुका मतांपेक्षा नाराजी, क्रॉस वोटिंग, गुप्त बैठका, योग्य वेळेला टाकलेल्या राजकीय पावलांवर जिंकल्या जातात. आणि म्हणूनच आता नांदेडमध्ये एकच प्रश्न विचारला जातोय, ही मध्यरात्रीची बैठक फक्त औपचारिक होती की महायुतीतच अशोक चव्हाणांविरोधात सुरू झालेल्या कोल्ड वॉरची पहिली ठिणगी? कारण सध्या नांदेडमध्ये विरोधकांपेक्षा मित्रपक्षच एकमेकांकडे संशयानं पाहताना दिसत आहेत. आणि म्हणूनच ही निवडणूक आता फक्त विधान परिषद निवडणूक राहिलेली नाही, ही निवडणूक आहे नांदेडमध्ये अजूनही अंतिम शब्द कोणाचा चालतो याची. अशोक चव्हाण पुन्हा एकदा त्यांचं वर्चस्व सिद्ध करणार की महायुतीतूनच सुरू झालेलं हे शांत बंड नांदेडच्या राजकारणात नवा अध्याय लिहिणार, हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, नांदेडचं राजकीय भवितव्य काही आता सभांमध्ये नाही तर अशा गुप्त बैठकांमध्ये ठरत असल्याच्या चर्चेनं चांगला जोर धरलाय. दरम्यान नांदेड विधान परिषदेच्या निवडणुकीवरून सुरू झालेल्या या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशोक चव्हाणांना मात देण्यासाठी प्रताप पाटील खरंच फिल्डिंग लावत आहेत का? चव्हाणांचं नांदेडमधील वर्चस्व धोक्यात येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.